गोष्टी पहिल्यांदाच येत आहेत ना ग. पहिला अक्षर, पहिलं पुस्तक, पहिला शिरा. मी आज तुपातला शिरा खाणार आहे. बोला किती होती कुठे आहे? नको मारू माझ्या बाला. नको मारू. नको मारू माझ्या बाला. नको मारू. पंत पुरावा घावला. यो पोरगा तालमीतलं बाहेर आलाय. याचा अर्थ इथे शाळा भरते तर एवढी दवंडी देऊन सुद्धा हा शास्त्र विकृत करतो आहे. ए पोरा बोल, अजून तालमीत पोरं आहेत ना? बोल, तोंड उघड, नाही तर धावतोच तुला. तुझं डोसकच बुडतो. अजान पोराला मारायचं नाही. काठी सोड ज्योती, माझ्या नादाला लागू नकोस. ही काठी कशी झोडपते ना, तुझ्या भावाला विचार. एका तणकट त्याला आडवा केला होता. अनाजी! माझा भाऊ साधा भोळा म्हणून त्याच्यावर हात उचललास तू. माझ्या वडिलांना मारलं, भावाला मारलं. एवढीच गुर्मी असेल ना तर चाल उतर आखाड्यात. तुला तुझ्याच भाषेत उत्तर द्यायला समर्थ आहे मी. ही काय पद्धत झाली? अरे सरदार माणूस हा, त्याला त्याला असं मारतात. एकतर शास्त्र मोडून तू शाळा चालवतोस, वर तालमीचा धाक दाखवतोस. जोत्या, हे बरे नव्हे. पंत, शिक्षण हा सगळ्यांचा अधिकार आहे. काहीही झालं तरी मी शिक्षणाचे बांध फोडणार. ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या दारात घेऊन जाणार. ज्योतिराव, एक स्मरणात ठेवा, स्त्रिया आणि अतिशूद्र हे अपवित्रच, तेव्हा त्यांना शिकवणे म्हणजे अघोर पाप आहे आणि याचा जबाब तुम्हाला द्यावा लागेल. अजूनही सांगतो, हे सगळं थांबवा. थांबणार नाही. याचा अर्थ आर नाही तर पार. चला नरहर पंत. थांबा, आता साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. अरे जा जा जा, आणि परत रात्रीची इकडे फिरकू नका, कारण इथून पुढं शाळा दिवसा भरणार. ज्योत्या, तुला जित्ता नाही सोडणार ज्योत्या. जोत्या कमालीचा रानगट आहे. तो कुणाला जुमानत नाही, कुणाला भीत नाही, त्याला कोणाची गाय नाही. पण प्रत्येक हल्ल्यानंतर तो आणखी ताकदीने उभा राहिलाय. पंत याला शहाणा आहे. अरे तो एवढा शिकला, काय उपयोग? म्हणजे हे असं झालंय, माकडाच्या हातात माणिक दिले की तो दाताने फोडणार आणि चव नाही म्हणून फेकून देणार. तसेच झाले. नाहीतर त्याने आज नोकरी केली नसती का? नोकरी केली असती तर बग्गीतून फिरला असता, नोकर चाकर ठेवून जगला असता. पण नाही. पंत, वेगळी खेळी खेळावी लागणार. कोणती खेळी? सांगतो. पंत, राक्षसाला कितीही मारले तरी तो मरत नाही, कारण त्याचा प्राण 7 समुद्रा पल्ल्याड असणाऱ्या पोपटामध्ये असतो.
ज्या क्षणी पोपटाला मारले जाते त्या क्षणी राक्षसाचाही मृत्यू होतो. तसेच काहीसे केले पाहिजे. समजले? समजले. मग लागा तयारीला. धर, मार थाप. आजा तू पहिला थाप मार. असं म्हणतेस? धर, धर. म्या, म्या. हा. आया काय कसं वाटतंय आवाज? कानाला ग्वाड वाटते. वाटतंय ना? माझ्या पंतजी हरकून जात्याल. काय राजा? होय तर तुझं पण तुझी हरकून जाते पार हरकत्याल. तू कसं काय तुला लक्षात राहते पण तुझी काय काय शिकवतोय? बाराकडे शिकवतोय, आकडे शिकवतोय, पावकी शिकवतोय आणि सगळं तोंड पाठ आहे तुझं. ए आजा तुला म्हणून दाखवू? हा. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1. बस बस. हे सोनबाई बघितलंस का सगळं कसं तोंड पाठ आहे. मी तुला आज काय बी करून 4 मिरच्या आणून देतो. माझ्या नातीची दुष्ट काढून टाका. तर लय लाड झाला मग. 4 मिरच्या अंगावर उतरून टाकायला एवढी श्रीमंती आली व्हय आपल्याला. त्या परास तेवढ्या 4 मिरच्याचा ठेचा 2 दिवस पुरेल की? बरं ते तुझा ठेचान खाल्ला. त्याच्या पारास माझ्या नातीची दृष्ट मोलाची आहे. या. ए आई खडा ठेचा नको मला. हा? मी आज तुपातला शिरा खाणार आहे. कोण एवढा तुला तालेवर भेटला ग तुपातला शिरा द्यायला? त्या डपावर थाप मारतीस तशी आम्हाला तर थाप मारत नाहीस ना. अरे बा खरं खरं मला पंतजी घेऊन